नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 25 क्लास 7 मॅथ्स बघणार आहोत। क्वेश्चन नंबर 1, सिम्प्लिफाय द फॉलोइंग एक्सप्रेशन। फर्स्ट एक्झाम्पल दिलेला आहे 50 मल्टिप्लाय बाय 5 डिवाइड बाय 2 प्लस 24। आता या ठिकाणी आपल्याला हे एक्सप्रेशन सॉल्व करायचं आहे। या ठिकाणी आपण बॉडमॉस रूलचा वापर करणार आहोत। आता हे बॉडमॉस रूल काय आहे, तर बी म्हणजे काय, तर ब्रॅकेट, ओ म्हणजे ऑफ, नंतर डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ऍडिशन, सबट्रॅक्शन। म्हणजे या बॉडमॉस रूल नुसार आपल्याला हे एक्सप्रेशन सॉल्व करायचं आहे। सुरुवातीला जर एक्झाम्पल मध्ये ब्रॅकेट असेल तर ब्रॅकेट सॉल्व करायचे आहे, ब्रॅकेट ऑफ, नंतर डिव्हिजन आलेलं असेल तर डिव्हिजन सॉल्व करायचे आहे, नंतर मल्टिप्लिकेशन सॉल्व करायचं आहे, नंतर ऍडिशन आणि शेवटी सबट्रॅक्शन। अगदी याच क्रमाने आपण हे एक्सप्रेशन सॉल्व करणार आहोत। बघा आता फर्स्ट एक्झाम्पल 50 मल्टिप्लाय बाय 5 डिवाइड बाय 2 प्लस 24। आता या ठिकाणी ब्रॅकेट आलेली नाहीये। या ठिकाणी सुरुवातीला मल्टिप्लिकेशन आहे, नंतर डिव्हिजन आहे, नंतर ऍडिशन आहे। सुरुवातीला आपण या ठिकाणी ब्रॅकेट नव्हती म्हणून सुरुवातीला डिव्हिजनची टर्म सॉल्व करणार आहोत। या ठिकाणी 5 डिवाइडेड बाय 2 आहे म्हणून या प्रकारे आपण राईट डाऊन केलं 50 मल्टिप्लाय बाय 5 डिवाइड बाय 2 प्लस 24। आता या ठिकाणी डिव्हिजन झाल्याच्या नंतर या ठिकाणी आपण मल्टिप्लिकेशन करत असतो, म्हणजे 50 मल्टिप्लाय बाय 5 अपॉन 2 प्लस 24। आता ही जी टर्म आहे ही आपण सॉल्व करून घेणार आहोत। बघा या प्रकारे 50 मल्टिप्लाय बाय जर 5 केले तर या ठिकाणी आपल्याला मिळाले 250 अपॉन 2 प्लस 24। आता या ठिकाणी आपल्याला 250 नंबरला 2 नंबरने डिव्हाइड करायचं आहे। बघा या प्रकारे डिव्हिजन केलं आपण 250 ला 2 ने डिव्हाइड करायचं आहे। 2 1 जा 2 राहिला 0, पुढचा नंबर घेतला 5, 2 2 जा 4 राहिला 1, पुढचा नंबर घेतला 0, नंबर बनला 10, 2 5 जा 10, 10 मायनस 10 केलं तर या ठिकाणी 0 0 रिमाइंडर मिळाला। म्हणजे या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालं 125। आपण लिहिणार या ठिकाणी 250 ला जर 2 ने डिव्हाइड केलं तर आन्सर मिळालं 125 प्लस हा 24 जो नंबर आहे तो जसा आहे तसाचा तसा। आता दोन्ही नंबरचे आपल्याला काय करायचे आहे, ऍडिशन करायचे आहे। 125 प्लस 24 जर केले तर या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालं 149। अशा प्रकारे हे फर्स्ट एक्झाम्पल आपण सॉल्व केलं। आता सेकंड एक्झाम्पल बघणार आहोत। ब्रॅकेटमध्ये 13 मल्टिप्लाय बाय 4 ब्रॅकेट कंप्लीट डिवाइड बाय 2 मायनस 26। या ठिकाणी सुद्धा हे एक्सप्रेशन आपल्याला सॉल्व करायचं आहे, परंतु या ठिकाणी सुद्धा आपल्याला बॉडमॉस रूलच वापरायचा आहे। बॉडमॉस रूल म्हणजेच काय, तर ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन। सुरुवातीला एक्झाम्पल मध्ये ब्रॅकेट आलेली आहे का ते शोधून घ्यायचं। आता या ठिकाणी ब्रॅकेट आलेली होती म्हणजे सुरुवातीला आपण ही ब्रॅकेटच सॉल्व करणार आहोत। 13 मल्टिप्लाय बाय 4 करणार आहोत। ब्रॅकेटमध्ये 13 मल्टिप्लाय बाय 4 होते म्हणून 13 मल्टिप्लाय बाय 4 केले, आन्सर मिळाला आपल्याला 52। पुढचं जे एक्झाम्पल जसं होतं तसं आपण लिहून घेतलं, म्हणजे 52 डिवाइड बाय 2 मायनस 26। आता या ठिकाणी डिव्हिजन आहे आणि सबट्रॅक्शन आहे म्हणून सुरुवातीला आपण डिव्हिजनची टर्म सॉल्व करणार। 52 नंबरला आपण 2 ने डिवाइड करणार। बघा या प्रकारे 52 ला 2 ने डिवाइड करणार आहोत। 2 2 जा 4, 5 मायनस 4 केले 1, पुढचा नंबर घेतला, नंबर बनला 12, 12 ला कितीने डिवाइड करणार, 2 ने, 2 6 जा 12, रिमाइंडर मिळाला 0 0 आणि आन्सर मिळालं 26। म्हणजे 52 ला जर आपण 2 ने डिवाइड केलं तर या ठिकाणी आन्सर मिळालं 26। पुढची जी टर्म होती ती जशी होती तशी म्हणजे 26 मायनस 26। दोन्ही नंबरची जर सबट्रॅक्शन केली तर या ठिकाणी आन्सर मिळाला आपल्याला 0। अशा प्रकारे हे सेकंड एक्झाम्पल सुद्धा आपण सॉल्व केलं। थर्ड एक्झाम्पल बघणार आहोत। 140 डिवाइड बाय इन ब्रॅकेट मायनस 11 मल्टिप्लाय बाय मायनस 3 मायनस इन ब्रॅकेट मायनस 42 डिवाइड बाय 14 मायनस 1 राउंड ब्रॅकेट कंप्लीट, स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट। आता या ठिकाणी आपल्याला या प्रकारचं एक्झाम्पल दिलेलं आहे। हे एक्झाम्पल सुद्धा आपण बॉडमॉसचा वापर करूनच सोडवणार आहोत। आता या ठिकाणी सुरुवातीला ही स्क्वेअर ब्रॅकेट दिलेली आहे। आता या स्क्वेअर ब्रॅकेट मधल्या सर्व टर्म आपण सॉल्व करून घेणार आहोत। बघा या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये स्टार्टिंगला आपल्याला मल्टिप्लिकेशनची टर्म मिळालेली आहे, -11 मल्टिप्लाय बाय -3 म्हणून ही टर्म आपण सॉल्व करून घेणार आहोत।
दोन्ही नंबरचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर या ठिकाणी दोन्ही निगेटिव्ह नंबर होते, म्हणून या ठिकाणी आपल्याला पॉझिटिव्ह नंबर हे आन्सर मिळालं, दॅट इज 33. पुन्हा मायनस मायनस ही साईन जवळ आली, मायनस मायनस जर जवळ आले तर त्याचं रूपांतर प्लस मध्ये होतं, म्हणून मायनस मायनस काय बनले प्लस, आणि हा 42 नंबर जसा आहे तसाचा तसा. डिव्हाइड बाय 14 मायनस 1. राउंडेड, या ठिकाणी राउंडेड ब्रॅकेट ज्या होत्या त्या कॅन्सल झालेल्या आहे. आता फक्त आपल्याला ही स्क्वेअर ब्रॅकेट उरली आहे. आता स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये कोणत्या टर्म मिळाल्या आपल्याला, 33 प्लस 42 डिव्हाइड बाय 14 मायनस 1. आता या ठिकाणी सुरुवातीला बघायचं आहे डिव्हिजनची टर्म आहे का, तर ती होती, म्हणजे 42 डिव्हाइड बाय 14 ही टर्म आहे, म्हणून ही टर्म सुरुवातीला आपण सॉल्व्ह करून घेणार. 33 प्लस 42 ला जर 14 ने डिव्हाइड केलं तर आन्सर मिळालं 3 मायनस 1 स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. आता या ठिकाणी 33 प्लस 3 मायनस 1 दोन्ही नंबरची सबट्रॅक्शन केली तर आन्सर मिळालं 2. आता दोन्ही नंबरची आपल्याला ऍडिशन करायची आहे, म्हणजे 33 प्लस 2 केले तर या ठिकाणी 35 मिळालं. आता हा जो इकडचा नंबर होता 140 जसा होता तसाचा तसा आपण लिहत गेलो, कारण सुरुवातीला आपण ही ब्रॅकेटच सॉल्व्ह करत होतो. आता ही ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेतली, आपल्याला या ठिकाणी नंबर मिळाला 35. आता 140 डिव्हाइड बाय 35, म्हणजे आता हे लास्टला राहिलेलं जे डिव्हिजन आहे ते आपण सॉल्व्ह करणार आहोत. 140 ला कितीने डिव्हाइड करायचं आहे, 35 ने. 35 4 जा 140. या ठिकाणी रिमाइंडर राहिला 00 आणि आपला आन्सर मिळालं 4. म्हणजे या ठिकाणी 140 ला जर आपण 35 ने डिव्हाइड केलं तर आन्सर मिळालं 4. अशा प्रकारे हे थर्ड एक्झाम्पल सॉल्व्ह झालं. फोर्थ एक्झाम्पल बघणार आहोत. कर्ली ब्रॅकेट राउंडेड ब्रॅकेट 220 मायनस 140 प्लस स्क्वेअर ब्रॅकेट 10 मल्टिप्लाय बाय 9 प्लस राउंडेड ब्रॅकेट मायनस 2 मल्टिप्लाय बाय 5 राउंडेड ब्रॅकेट कंप्लीट स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट कर्ली ब्रॅकेट कंप्लीट मायनस 100. आता या ठिकाणी बघा कर्ली ब्रॅकेट आहे आणि कर्ली ब्रॅकेटच्या मध्ये राउंडेड ब्रॅकेट सुद्धा आहे आणि स्क्वेअर ब्रॅकेट सुद्धा आहे, म्हणून सुरुवातीला आपण ज्या राउंडेड ब्रॅकेट आहे त्या सर्व सॉल्व्ह करून घेणार आहोत. बघा या प्रकारे सुरुवातीला ही जी फर्स्ट राउंडेड ब्रॅकेट आहे या ठिकाणी 220 मायनस 140 आहे, दोन्ही नंबरची सबट्रॅक्शन केली, या ठिकाणी आन्सर मिळालं 80 प्लस. आता ही सुरुवातीची स्क्वेअर ब्रॅकेट आपण सॉल्व्ह करून घेऊया. 10 मल्टिप्लाय बाय 9 केले नंबर मिळाला 90 प्लस ब्रॅकेटमध्ये मायनस 2 मल्टिप्लाय बाय 5 होतं, दोन्ही नंबरचं मल्टिप्लिकेशन केलं नंबर मिळाला मायनस 10. राउंड ब्रॅकेट कंप्लीट स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट कर्ली ब्रॅकेट कंप्लीट मायनस 100. आता पुन्हा कर्ली ब्रॅकेट 80 प्लस या ठिकाणी बघा ही जी राउंडेड ब्रॅकेट आहे हिला आपल्याला सॉल्व्ह करायची आहे. या ठिकाणी प्लस मायनस साईन जवळ आलेली आहे, प्लस मायनसचं रूपांतर होतं मायनस मध्ये, म्हणजे 90 मायनस 10 स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट आणि कर्ली ब्रॅकेट कंप्लीट मायनस 100. आता या ठिकाणी 80 प्लस 90 मायनस 10 केले तर नंबर मिळाला 80 मायनस 100. आता ही कर्ली ब्रॅकेट आपण सॉल्व्ह करणार. 80 प्लस 80 केले तर नंबर मिळाला 160 मायनस 100. 160 मधून 100 गेले तर आन्सर मिळाला आपल्याला 60. अशा प्रकारे हे फोर्थ एक्झाम्पल सुद्धा सॉल्व्ह झालं. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 3/5 प्लस 3/8 डिव्हाइड बाय 6/4. आता या ठिकाणी सुरुवातीला प्लस आलेली आहे साईन आणि नंतर आलेली आहे डिव्हिजनची साईन. बॉडमॉस रूलनुसार आपण सुरुवातीला डिव्हिजनची टर्म सॉल्व्ह करत असतो. या ठिकाणी हे फ्रॅक्शन मधलं एक्झाम्पल आलेलं आहे, म्हणून 3/5 प्लस 3/8. आता या ठिकाणी हे जे फ्रॅक्शन आलेलं आहे याचा आपण रेसिप्रोकल घेणार, म्हणून रेसिप्रोकल जर घेतला तर या ठिकाणी मल्टिप्लिकेशनची साईन आली, मल्टिप्लाय बाय 4/6. आता या ठिकाणी बघा कशा आपण टर्म कॅन्सल करत आहोत. 3 1 जा 3, 3 2 जा 6, 4 1 जा 4, 4 2 जा 8. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 1 मल्टिप्लाय बाय 1 1 आणि 2 2 जा 4, म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय 2 केले तर 4. म्हणजे या ठिकाणी आपल्याला टर्म काय मिळाल्या 3/5 प्लस 1/4. आता या दोन्ही फ्रॅक्शनची आपण ऍडिशन करू शकत नाही, कारण त्यांचा जो डिनॉमिनेटर आहे तो सारखा नाहीये, म्हणून क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आपण त्यांचा डिनॉमिनेटर सारखा बनवू शकतो. या प्रकारे 3 मल्टिप्लाय बाय 4 अपॉन 5 मल्टिप्लाय बाय 4 प्लस 1 मल्टिप्लाय बाय 5 अपॉन 4 मल्टिप्लाय बाय 5. बघा 3 4 जा 12, 5 4 जा 20 प्लस 1 5 जा 5, 4 5 जा 20. आता दोन्ही संख्यांचे डिनॉमिनेटर हे सारखे झाले आहे, म्हणून न्यूमरेटरचे आपण ऍडिशन करणार.
म्हणजे 12 प्लस 5 दोन्ही संख्यांची जर ऍडिशन केली तर या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालं 17/20. हे आपलं आन्सर आहे. अशा प्रकारे आज आपण प्रॅक्टिस सेट 25 पूर्णपणे सोडवून घेतला आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.